स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकताना तुमचे डोळे ओले होतील, पण मन मात्र हलके होईल. ही गोष्ट आहे एका गरीब बापाची, ज्याने सगळं गमावलं होतं, पण स्वामींवर श्रद्धा कधीच गमावली नाही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. नागपूरजवळच्या एका छोट्याशा गावात, वराड्याच्या कुशीत वसलेल्या त्या गावात राहत होते रामभाऊ. रामभाऊ म्हणजे साधासुधा माणूस, शेतात राबणारा, घाम गाळणारा. 2 एकर शेत, एक जुनी सायकल आणि 3 मुलं हेच त्यांचं विश. बायको गेली होती लहान मुलाला जन्म देताना. त्या दिवसापासून रामभाऊ एकट्याने सगळं सांभाळत आले. मोठी मुलगी सुमन 12 वर्षांची, मधला मुलगा विकास 8 वर्षांचा आणि सगळ्यात लहान, गोड, निरागस बाळ संतू फक्त 5 वर्षांचा. रामभाऊ सकाळी उठायचे, देवाला नमस्कार करायचे, स्वामींच्या फोटोसमोर उदबत्ती लावायचे आणि म्हणायचे, स्वामी, आज पण तुम्हीच सांभाळा. माझ्यात ताकद नाही, पण तुमच्यावर भरवसा आहे. हे रोजचं होतं. दुःख होतं, तरी तक्रार नव्हती. संकटाचा डोंगर. त्या वर्षी पाऊसच पडला नाही. शेत करपलं, विहीर आटली, कर्ज वाढलं. सावकाराने 2 एकर जमीन जप्त केली. गावात काम नव्हतं. रामभाऊ नागपूरला गेले दिवस मजुरी करायला. तिथेही काम मिळालं फक्त कधी कधी. एक दिवस छोटा संतू आजारी पडला. ताप होता, पण साधा नव्हता. खूप जड ताप, अंग जळत होतं. सरकारी दवाखाना होता, पण डॉक्टरने सांगितलं मुलाला मोठ्या दवाखान्यात न्या. नागपूरला. आता रामभाऊच्या खिशात होते फक्त 200 रुपये. नागपूरचा खर्च किमान 5000. ते बसले होते दवाखान्याबाहेर. रात्रीचे 9 वाजले होते. अंधार होता. संतूने त्यांचा हात धरला होता. रामभाऊ रडू लागले, पण आवाज न करता. गालावरून एक एक थेंब पडत होता. मग त्यांनी खिशातून जुना, मळलेला स्वामींचा फोटो काढला. तो छोटा फोटो जो बायकोने दिला होता लग्नाआधी. त्या फोटोला हातात घट्ट धरलं आणि म्हणाले, स्वामी, आता फक्त तुम्हीच आहात. माझ्याजवळ पैसे नाहीत, शक्ती नाही, कुणी नाही, पण माझा संतू आहे. त्याला वाचवा. मला नाही हवं काही, फक्त माझ्या लेकराला वाचवा. त्या रात्री रामभाऊ त्याच दवाखान्याच्या पायरीवर बसून राहिले. झोप नाही, जेवण नाही, फक्त स्वामींचा जप. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. रात्री 12 वाजता एक माणूस आला. पांढरी शुभ्र कुर्ता, डोळ्यात एक वेगळीच शांती. म्हाताऱ्यासारखा दिसत होता, पण चाल होती तरुणासारखी. त्याने रामभाऊकडे पाहिलं. काय झालं? मुलगा आजारी आहे का? रामभाऊने सगळं सांगितलं. आवाज थरथरत होता. त्या माणसाने शांतपणे ऐकलं. मग म्हणाला, चला, मी माझ्या गाडीने नागपूरला घेऊन जातो. तिथे एक चांगला डॉक्टर आहे, माझा मित्र. काळजी करू नका. रामभाऊ गोंधळले, पण साहेब, मी ओळखत नाही तुम्हाला. तो माणूस हसला, म्हणाला, मला ओळखत नाही, तरी चला. देव पाठवतो तेव्हा ओळख विचारत नाही. रामभाऊने संतूला उचललं आणि त्या माणसाच्या मागे गेले. नागपूरला गेले. डॉक्टरने तपासलं. ताप खूप जास्त होता, पण औषधी लगेच मिळाली. इंजेक्शन दिलं. डॉक्टरने सांगितलं वेळेत आलात, नाहीतर खूप त्रास झाला असता. त्या अनोळखी माणसाने सगळा खर्च केला. एकच नाही, रामभाऊच्या हातावर 1000 रुपये ठेवले आणि म्हणाला, परत जायला लागतील. रामभाऊंनी विचारलं, तुमचं नाव काय साहेब? मी उपकार फेडीन एक दिवस. तो माणूस मागे वळला, हसला, म्हणाला, नाव नाही सांगायचं, पण एक सांगतो, ज्याने मला पाठवलं त्याचं नाव घ्या. स्वामी समर्थ. आणि तो निघून गेला. रामभाऊ धावत बाहेर आले, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. दवाखान्याच्या गेटवरचा माणूस म्हणाला, कोण? एकूण कोणी गेलंच नाही गेल्या पाव तासात. रामभाऊचे हात थरथरले, डोळ्यात पाणी आलं. त्यांनी खिशातला स्वामींचा फोटो काढला, कपाळाला लावला आणि फक्त एवढंच म्हणाले, स्वामी, तुम्हीच होता. परतीची वाट. दुसऱ्या दिवशी संतूचा ताप उतरला. त्याने डोळे उघडले, बाबांकडे पाहिलं आणि म्हणाला,
बाबा, त्या म्हाताऱ्या आजोबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता, किती छान वाटलं. रामभाऊने विचारलं, कोण आजोबा बाळा? संतू म्हणाला, ते पांढऱ्या कपड्यातले, जे हसत होते. ते म्हणाले, घाबरू नको, मी आहे. रामभाऊचा श्वास थांबला एक क्षण. त्यांनी स्वामींच्या फोटोकडे पाहिलं. त्या चेहऱ्यावर तीच शांत हास्य होती जी त्या रात्री त्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्यावर होती. नवीन सुरुवात. गावात परत आल्यावर रामभाऊ बदलले. दुःख होतं तरी भीती गेली होती. कर्ज होतं तरी मन शांत होतं. त्यांनी घरात एक छोटासा स्वामींचा कोपरा केला. रोज सकाळी दिवा लावायचे. मुलांना सांगायचे, लक्षात ठेवा, स्वामी कधी सोडत नाही. आपण सोडतो, ते नाही सोडत. पुढच्या वर्षी पाऊस चांगला पडला. एका एनजीओने रामभाऊला छोटासा व्यवसाय सुरू करायला मदत केली. सुमन शाळेत पहिली आली. विकासला शिष्यवृत्ती मिळाली. आणि संतोष, तो आता पूर्ण बरा होता. खेळायचा, हसायचा. रामभाऊ म्हणायचे, माझ्याजवळ काही नव्हतं, फक्त श्रद्धा होती. आणि स्वामींनी ते पुरेसं मानलं. स्वामींचा संदेश. भक्तांनो, रामभाऊ वेगळे नाही. तुम्ही पण रामभाऊ आहात. कोणाच्या घरात पैशांची चिंता आहे, कोणाच्या घरात आजार आहे, कोणाला नोकरी नाही, कोणाचं लग्न होत नाही, कोणाचा मुलगा ऐकत नाही. पण एक सांगतो, जेव्हा तुम्ही रात्री एकट्याने बसता आणि डोळ्यात पाणी असतं पण ओठांवर माझं नाव असतं, त्या क्षणी मी तिथेच असतो. तुम्हाला दिसत नाही, पण मी असतो. श्रद्धा म्हणजे डोळ्यांनी बघणं नाही. श्रद्धा म्हणजे न दिसताही विश्वास ठेवणं. आणि जो विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. भक्तांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर खालच्या लाल बटनाला नक्की दाबा. तुमच्या घरातल्या कुठल्याही संकटात स्वामींचं नाव घ्या. स्वामी समर्थ नाथा, तू माझा सांभाळ कर. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या घरातल्या सगळ्यांना पाठवा. स्वामी समर्थ की जय.